नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये. आपल्याला जायचं होतं कुरुंदवाडला, तर आपण आलतो सचिन दांच्या घरी कुरुंदवाडला. त्यांची छोटीशी मुलाखत घ्यायची होती, तर त्यांचं कंड कासरं कसं आहे त्यांची छोटीशी जाहिरात पण करायची होती. तर आता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सगळं आपण या व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत टाकणारच आहे. पण तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बेंद्राच्या आधी आपल्या आवडत्या बैलासाठी आवडतं सामान जेणेकरून बैल आपला देखणा दिसावा, चार चौकात उठून दिसावा, ती शर्यतीच्या मैदानावर असू दे किंवा बेंद्राच्या मिरवणुकीत असू दे, तर तुम्हाला संपूर्ण सामान इथे मिळणार आहे. ही तर ही होती बघा त्यांच्या मालाची क्वालिटी. हे कंड होतं, ही अनपट होती म्हणजे धारक पण म्हणतोय, हे कासऱ्याची क्वालिटी होती. आणि असं किचन बनवलेलं किल्ल्यासनी आपल्या पुढेच गिरायक आलतं. मग आपण पण एक बनवून घेतलं छोटंसं किचन आणि तिथनं जयदेवला घेतलं आणि आलो दानवाडला. तर आपल्याला दानवाड काळ्याकडं तिथं कौशिक दागा ऐकनाच जेवल्याशिवाय जायचं नाही. तर तिथनं प्रकाश दानच्या आपण इथं गोट्यावर आलो दानवाड काळ्याकडं. तर काळं काय आपल्याला आत यूज देना, कारण वांडच आहे काळं. पट्ट्यावर आपल्याला जरी शांत दिसत असले तरी इथं वांडपणा करते गोट्यात आल्यावर. मी तिथनं फोटो देऊन काढला दादांसोबत आणि चर्चा करून आपण आलो काकीवाटला. तर वाटतच आपल्या मित्राची फॅक्टरी होती विनूची. तर इथं पोती बनवतात बघा, पोती पिशव्या बनवतात प्लास्टिकच्या, ज्या खताला ते वापरतात. तर हे आता पोती बनवायचं काम चालू होतं. ह्याचा छोटासा व्हिडिओ आपल्या दुसऱ्या चॅनलवर एक येणारच आहे. तर ही प्रिंटिंग मशीन होती. तिथनं आपण आलो मजरेवाडी रस्त्याला. तर पुढं हरण्या आणि हेलिकॉप्टरचा फोटो पण भारी वाटला हॉटेलच्या तिथं लावलेला. तिथनं आपण नरसोबावाडी तिथं नदीचं दृश्य बघितलं आणि आलो घरी. तर घरी आल्यावर पहिलं आपलं काम होतं की बर्ड संपलेलं. म्हणलं पहिला बर्ड घेऊन येऊया आणि तिथनं बर्ड घेऊन आपण घरी येऊन आपला ब्लॉग संपला. धन्यवाद.